आपण जाऊयात गिरगावमध्ये माझा सहकारी अश्विन बापट तिथून सध्या आपल्या सोबत आहे। अश्विन, गिरगावची शोभायात्रा म्हणजे सगळ्यांचंच लक्ष त्याकडे असतं। दरवर्षी काहीतरी नवीन संकल्पना आपल्याला या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळते। या वर्षीची संकल्पना काय आहे, या वर्षीचा विचार काय आहे? प्रज्ञा, सगळ्या प्रेक्षकांना तुम्हा सगळ्यांना आपण सगळ्यात सुरुवातीला पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया। आणि जसं तू म्हणालीस की दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन गिरगावची ही यात्रा जी आहे ती साकारत असते। तर मातृभाषेला घालू साद माय मराठी अभिजात यावर्षीची संकल्पना आहे आणि थीम लाईन आहे अर्थातच मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा आणि त्यामुळे मराठीचा गौरव अशी संकल्पना घेऊन यात्रा आता सुरू होईल थोड्या वेळात। माझ्या मागे आपण बघताय रणरागिणी सज्ज आहेत बुलेटवर स्वार होऊन, आणि हे रणरागिणींचं पथक तर असतंच, त्यासोबतच अनेक चित्ररथ मागे जर आपण बघाल तर आहेत। आपण थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, एकदम सज्ज आहात तुम्ही आता बुलेटवर? येस, हो, सज्ज आहोत। आणि तयारी याची किती दिवसापासून सुरू होती? एक 2-3 दिवस झालं तयारी केली। माझी पहिलीच वेळ आहे इथे येण्याची। किती जणी आहात आपण? मी सध्या एकटीच आहे, बाकीच्या या किती जणी आहात? हो हो, अगदी। तर आपण बघितलं की उत्साह तर दिसतोय चेहऱ्यावर, आणि आता ही यात्रा जी आहे ती थोड्या वेळामध्ये सुरू होईल। आपल्यासोबत एक शीख बांधव देखील आहेत, गुरुचरण सिंग, जे गेली अनेक वर्ष या गिरगावच्या यात्रेमध्ये येत असतात, हातात गुढी घेऊन आलेली आहेत। आपण त्यांना विचारूया। मला सांगा, कुठून येता तुम्ही आणि किती वर्ष येते? मी सायन्स GTB नगर नेहमी येतो दरवर्षी, आणि मला खूप हौस आहे, आणि मी मराठी। मी सर्व सण साजरा करतो। गुढीपाडवा, नववर्षाची सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तेव्हा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत, आणि हा उत्साह आहे प्रज्ञा। आपण थोडं मागे गेलो तर आपल्याला बघायला मिळेल अनेक चित्ररथ आहेत, ज्याच्यामध्ये हा चित्ररथ जो आहे तो अर्थातच सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सरकारच्या वतीने साकारण्यात आलेला असा हा चित्ररथ आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित असा हा चित्ररथ। आणि इकडे आपण हा चित्ररथ पाहू शकतो। याच्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनप्रवास साकारण्याच्या दृष्टीने रेखाटन केलेलं आहे। त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर जसं मी आता म्हटलं, मातृभाषेला घालू साद माय मराठी अभिजात, तर त्या दृष्टीने इकडे हा एक चित्ररथ आपल्याला बघायला मिळतोय। आणि त्याच्या पाठोपाठ असंख्य चित्ररथ, संत ज्ञानेश्वर महाराजांची एक भव्य प्रतिमा आपल्याला बघायला मिळते। इकडे अर्थातच मराठीतल्या ज्ञानेश्वरी आहे, लीळाचरित्र आहे, तुकाराम गाथा आहे, दासबोध आहे, या सगळ्या पवित्र ग्रंथांचं जे आहे ते स्मरण या दृष्टीने करण्यात आलेलं आहे। आणि मागे जर आपण बघितलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांची एक भव्य प्रतिमा, भव्य अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळेल। इकडे थोडीशी अजून पूर्वतयारी सुरू आहे। थोड्या वेळातच ही यात्रा जी आहे ती पूर्ण जोशामध्ये इकडे आपल्याला सुरू होताना बघायला मिळेल। मात्र इकडे रांगोळी देखील आता साकारण्यात येते प्रज्ञा। आपण जर पाहिलं तर एक रांगोळी आहे इकडे जी साकारण्यात येते, आणि जसं मी म्हटलं, ह्याच फडके गणपती मंदिराकडनं थोड्या वेळामध्ये ही यात्रा सुरू होणार आहे। आणि ज्ञानेश्वर महाराजांची इकडे मूर्ती, भव्य अशी मूर्ती साकारण्यात आलेली आहे। याशिवाय बाकीचेही चित्ररथ आहेत। माय मराठी, मी जसं मगाशी म्हटलं की मातृभाषेला घालू साद माय मराठी अभिजात, तर त्याचं पुन्हा एकदा इकडे स्मरण करण्याच्या दृष्टीने हे देखील चित्ररथ आहे। त्यामुळे थोड्या वेळातच पूर्ण जोशात जल्लोषात यात्रेला सुरुवात होईल। आणि ही यात्रा जी आहे ती फडके मंदिरपासून सुरू होऊन त्यानंतर प्रार्थना समाज, मग गिरगाव नाका, त्यानंतर ठाकूरद्वार, अशी करत करत पुढे ती पोहोचत असते। आणि तिकडे सिद्धिविनायक गणपतीची प्रतिकृती जी आहे ती ठेवलेली असते, त्याचं दर्शन घेऊन यात्रेची सांगता होत असते। प्रज्ञा, खरंय अश्विन, तू सुद्धा गिरगावकर आहेस, त्यामुळे इथला उत्साह, इथला आनंद हा तुझ्यासाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। तुला सुद्धा नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद ही सगळी दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।